थांब. तू जे करत आहेस ना त्याचा परिणाम परत येणारच आहे. हो, हा नियम कोणी बदलू शकत नाही. आपण जे करतो, जसं वागतो, जसं बोलतो, ते सगळं कधीतरी परत आपल्या आयुष्यात येतच. आज तू कुणाला दुखावशील तर उद्या कुणीतरी तुला दुखावेल. आज तू कोणाला मदत करशील तर उद्या कुणीतरी तुझ्यासाठी उभा राहील. जीवन अगदी सोपं आहे, पण आपणच ते कठीण करतो. एका शब्दाने आपण एखाद्याचं मन जिंकू शकतो आणि त्याच शब्दाने आपण एखाद्याचं मन तोडू शकतो. म्हणून प्रत्येक वेळी बोलण्याआधी थोडं थांब. वागण्याआधी विचार कर. कारण जे आपण देतो तेच आपल्याला परत मिळतं. लोक कधी विसरतील तू काय बोललास, पण ते कधीच विसरणार नाहीत तू त्यांना कसं वाटायला लावलंस. म्हणूनच जाणून बुजून कुणालाही दुखावू नकोस. शक्य असेल तिथे चांगुलपणा दाखव. नसला तरी शांत रहा. कारण तुझं प्रत्येक कर्म तुझं भविष्य घडवत असतं. आणि लक्षात ठेव, वाईट करून जिंकणं सोपं आहे, पण चांगलं राहून जिंकणं हेच खरं सामर्थ्य आहे. म्हणून आजपासून एक छोटा निर्णय घे. चांगलं बोलायचं, चांगलं वागायचं आणि कोणाचंही मन दुखवायचं नाही. कारण शेवटी तू जे करशील तेच तुझ्याकडे परत येणार आहे. श्री स्वामी समर्थ. हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श झाला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा सहज दूर होवो. तुमच्या मनाला शांतता, धैर्य आणि योग्य दिशा मिळो. आणि प्रत्येक दिवस तुम्हाला नवीन आशा आणि सकारात्मक ऊर्जा देवो. श्री स्वामी समर्थ.